हॅलो फ्रेंड्स, मी आज तयार करणार आहे फ्रोझन ग्रीन पीस. चला तर मग आपण प्रोसेस बघूया. आता सध्या वातावरण इतकं छान झालेलं आहे ना, तर मार्केटमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये वाटाण्याचे शेंगा वगैरे अवेलेबल आहेत. तर मला खूप स्वस्त मिळाले आहेत. तर मी वर्षभर स्टोअर करण्यासाठी वाटाण्याच्या शेंगा घेऊन आलेले आहेत. चला तर मग आपण ते छानपैकी निवडून घ्यायचे आहे, दाणे काढून घ्यायचे त्याचे. हे बघा किती छान मिळाले आहे. चला तर मग आपण स्टार्ट करूयात. छानपैकी मी निवडून घेतलेले आहेत पूर्ण शेंगा. चला तर मग पुढची प्रोसेस बघूयात. पातेल्यामध्ये मी पाणी टाकलेले आहे. आपल्या वाटाण्यानुसार पाणी घ्यायचे आहे. आणि ही रेसिपी इतकी छान आहे ना, तर आपण वर्षभर हिला स्टोअर करू शकतो. चला तर मग त्याच्यामध्ये मी आता मीठ टाकलेले आहे 1.5 ते 2 चमचे. थोडे जास्त मीठ टाकायचे, कारण की वर्षभर आपल्याला स्टोअर करायचे आहे फ्रीजमध्ये. त्यानंतर आपण साखर टाकणार आहेत. साखर कशासाठी टाकावी लागते, कारण की त्याला वाटाण्याचा कलर आपला वेगळा येत नाही म्हणून. ग्रीनचा ग्रीन राहतो वाटाण्याचा कलर. छानपैकी उकळी येऊ द्यायची आणि हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी वाटाणे, ते आपण त्या उकळीमध्ये टाकूयात. हे बघा असे. आणि ते पहिले टाकले खाली जातात तळाशी, आणि शिजत आल्यावर किंवा ते छानपैकी झाल्यावर ते वरती येतात. वरती आले तर असं समजायचे की आपले वाटाणे ची प्रोसेस व्यवस्थित चाललेली आहेत. आता त्याला छान उकळी येऊ द्यायची. मस्त खळखळ उकळी आली का ते आपण चाळणीमध्ये काढून घेणार आहेत. हे बघा असे. आणि कलर पण किती छान आलेला आहे. साखरेमुळे कलर त्याचा ग्रीन राहतो आणि हा वर्षभर राहतो असाच. चला तर मग आपण तो चाळणीमध्ये काढून घेऊयात वाटाणे. झालेले आहेत आपले आता वाटाणे. आणि छानपैकी पाणी पूर्ण गळू द्यायचं त्यातलं वाटाण्यांमधलं. आणि मग आपण त्याला, हे बघा मस्तपैकी थोडे गरम आहेत ते. आता चला आपण एक सुती रुमाल घेतलेला आहे मी, त्याच्यावर ते पूर्णपणे थंड होऊ देणार आहेत. पूर्ण थंड झाल्याशिवाय आपण त्याला स्टोअर करता येणार नाहीत. आणि एक कंटेनर घ्यायचा, त्याच्यामध्ये आपण ते स्टोअर करून ठेवू फ्रीजमध्ये. लॉक अँड सीलचा घ्यायचा, म्हणजे तो त्याच्यामध्ये जास्त बर्फ होत नाही तयार, आणि लागेल तेवढा आपल्याला त्याच्यातून काढता येतो. लगेच तो फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा. तर वर्षभर पुरणारे असे आपले फ्रोझन वाटाणे रेडी आहेत. चला तर मग आपण त्यांना फ्रीजमध्ये ठेवूयात आणि नेक्स्ट टाईम यूज करूयात त्याला. तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. चला तर मग ट्राय करा. चलो बाय.